पाहिजे, दंडाधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. चिखलदार एकता जिंदाबाद निर्दोषला न्याय मिळालाच पाहिजे, माफियावर कारवाई झालीच पाहिजे, निर्दोषला न्याय मिळालाच पाहिजे. चिखलदार एकता जिंदाबाद बोलता देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, अरे कोण बोलता देणार नाही. घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्हाला आमचा हक्क, मिळालाच पाहिजे, आम्हाला आमचा हक्क. मिळालाच पाहिजे, निर्दोषला न्याय, मिळालाच पाहिजे. निर्दोषला न्याय. आज विटा तहसील कार्यालयासमोर शिखरगार जमातच्या वतीने अखिल महाराष्ट्र शिखरगार समाजाच्या वतीने आंदोलन उपोषण आंदोलन करण्यात आलेलं आहे. याचं कारण असं आहे की 2 मे 26 रोजी बाळवणीच्या एका लग्नानिमित्त मुंबईतील काही कुटुंब आले होते. आमच्या कुटुंबातील लहान मुले शेजारी असलेल्या येराळा नदीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. गुडघाभर पाण्यामध्ये ते चांगले आंघोळ करत होते आणि एन्जॉय करत होते. 1-2 फूट पुढे गेल्यानंतर मुलांचा लहान मुलांचा कालवा सुरू झाला, आरडाओरड सुरू झाली आणि बघितलं तर ती मुलं डुबत होती. त्यांना आरडाओरड करताना काही लोकांना बाहेर काढण्यात आलं मुलांना, परंतु 2 मुली, एक शपथ रशीद शिखरगार आणि दुसरी फिरदौस जाकीर शिखरगार, त्या दोघी ते सापडत नव्हत्या. खूप प्रयत्न केल्यानंतर शफक ही मुलगी सापडली, बेहोश होती. तिला ओमश्री रुग्णालय विटा इथं 4 दिवस दाखल केलं. ती ICU मध्ये होती. 4 ते 5 दिवस ICU मध्ये होती. आणि दुसरी मुलगी फिरदौस ती काही करे सापडेना. त्यानंतर गावातली काही 15-20 मुलं आली आणि त्या पाण्यातून त्या मुलीला काढलं बाहेर काढण्यात जवळजवळ ती त्या ठिकाणीच मृत पावली होती. जेव्हा तिला विटाला रुग्णालयात आणलं त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 6 मे रोजी संघटनेच्या वतीने तहसीलदार विटा आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं की हा जो मृत्यू झाला शपथचा, हा नैसर्गिक मृत्यू नसून, फिरदौसचा हा मृत्यू नसून, नैसर्गिक मृत्यू नसून हा एक खून आहे, एक मर्डर आहे. कारण वाळू माफियाने केलेल्या उपशामुळे, बेकायदा वाळू उपशामुळे त्या ठिकाणी खड्डा पडला होता. त्या खड्डा पडल्यामुळे ती शपथ त्या ठिकाणी जाऊन तिचा मृत्यू झाला, फिरदौसचा मृत्यू झाला. आणि त्यामुळे त्या वाळू माफियांवर FIR दाखल करावा, संबंधित अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावा आणि फिरदौसच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी यासाठी आम्ही पत्र दिलं. 6 मेला जवळजवळ 40-45 दिवस त्या पत्रावर प्रशासनाकडून काहीच आम्हाला उत्तर आलं नाही. मधल्या काळामध्ये आम्ही माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दिला. त्यामध्ये आम्ही विचारलं की आपण वाळू उपशासाठी कोणाला परवानगी दिली आहे का, अवैध वाळू उपशामध्ये मागील काही दिवसामध्ये काही लोकांवर कारवाई करण्यात आली आहे का, आणि शिखरगार जमात ट्रस्टने दिलेल्या निवेदनावर काय कारवाई झाली. त्यामध्ये पहिल्या प्रश्नात त्यांनी उत्तर दिलंच नाही. ज्यामध्ये आम्ही म्हटलं तू कोणाला परवानगी दिली आहे का, त्याचं उत्तर दिलं नाही. दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 30-40 लोकांची आम्हाला यादी दिली आणि त्या यादीमध्ये म्हटलं की जी गस्त पथक आहे, तहसीलदारांनी अपॉइंट केलेलं गस्त पथक आहे आणि शिखरगार जमात ट्रस्टच्या पत्रावर कारवाई काय केली तर त्यांनी सांगितलं मंडल अधिकाऱ्यांकडे आपलं पत्र दिलं आहे. त्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नामध्ये आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की काही होणार नाही प्रशासनाकडून. शिखरगार जमात ट्रस्टची पुन्हा एकदा मिटिंग करण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये आज या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे उपोषण बसलो आहोत. 2 दिवसापूर्वी तहसीलदार विटा यांनी आम्हाला एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलं की गेल्या 2 वर्षामध्ये येराळा नदीमध्ये वाळू उपसा झालाच नाही आणि फिरदौसचा मृत्यू हा वाळू उपशामध्ये खड्ड्यामध्ये पडून न होता वाड्याचा जो प्रवाह होता त्या प्रवाहामुळे तिचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे कुठली कारवाई करण्याचा प्रश्न नाही. तुम्ही हे आंदोलन मागे घ्या. त्याचप्रमाणे विटा पोलीस स्टेशनमध्ये फिरदौसचे वडील यांनी जेव्हा 2दा FIR करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की FIR कुठल्याही व्यक्तीबरोबर करताय, नाव द्या, पुरावा द्या. आता हा प्रशासनाच्या दोन्ही बाबतीमध्ये हा असंवेदनशीलपणा आहे. तहसीलदारांचा असो किंवा पोलिसांचा असो, पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पुरावा द्या. पुरावा देताना वाळू उत्खनन करणारा व्यक्ती आम्हाला सांगून गेलेला नव्हता की आम्ही वाळू उत्खनन करतोय किंवा उद्या सकाळी तुमची मुलगी मरणार आहे, माझं नाव द्या. अशा प्रकारे अतिशय असंवेदनशीलपणे प्रशासन वागत आहे, पोलीस प्रशासन देखील वागत आहे आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी
फिरदोसचे आई वडील, तिचे बहिणी 2, एक लहान भाऊ, शफकचे आई वडील, त्या दोघी मुली तौफिक आणि शफीक यांची देखील फॅमिली, असं या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत आणि आमरण उपोषण करत आहोत. आज या ठिकाणी तहसीलदार विटा आणि प्रांत साहेबांनी आम्हाला प्रत्यक्ष भेट दिली, परंतु त्या भेटीचा काही अर्थ निघाला नाही, काही ताकद निघालेली नाही. धन्यवाद.